तुम्हाला निधी देतोय त्यामुळे ईव्हीएमच्या मशीनची बटणं पटापट दाबा, तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल. अजित पवारांचं इंदापुरात वादग्रस्त वक्तव्य. निधीचे पैसे मायबाप जनतेचे, निवडणुकीसाठी जनतेच्या टॅक्सच्या पैशांचं प्रलोभन दाखवणं आचारसंहिता भंग नाही का? खासदार अमोल कोल्हेंचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल. अजित पवार स्वतः एक व्यापारी आहेत, त्यामुळे ते सौदाच करणार. हा देशही व्यापारीच चालवत आहेत. सगळीकडे व्यापाऱ्यांचे एजंट तयार केले आहेत, त्यापैकीच एक ते आहेत. संजय राऊत यांची अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका. देशभरात आम्ही 305 जागा जिंकू तर महाराष्ट्रात 35+ जागा जिंकू, संजय राऊतांना विश्वास. मुख्यमंत्र्यांनी रोड शो घेऊ दे नाही तर काही करू दे, त्यांच्या हातात काहीही पडणार नाही. राऊतांची शिंदेंच्या रोड शोवर टीका. काँग्रेसने सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करावी, संजय राऊत यांची काँग्रेसकडे मागणी. शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या नारायणगावात प्रचारादरम्यान अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील एकाच व्यासपीठावर. रामनवमी उत्सवाच्या कार्यक्रमाला दोन्ही उमेदवार एकाच व्यासपीठावर. संभाजीनगरमध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून येईल, आमदार संजय शिरसाट यांना विश्वास. तर ओवेसींनी संभाजीनगरचं राजकारण त्यांना कळायला वेळ लागेल, शिरसाट यांचा टोला. गोंदियामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भरउन्हात पदयात्रा. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ गोंदियामध्ये पदयात्रेचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हुकुमशाही विरोधात निवडणूक होणार, ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचा हल्लाबोल. जनता भाजपला तडीपार करेल, प्रतिभा धानोरकरांच्या प्रचार सभेत नांदेकर यांचं वक्तव्य. उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रायगड मतदारसंघातल्या मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासोबतही राज ठाकरे चर्चा करणार. पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची मुंबईत एकत्र सभा होणार, अमित ठाकरे यांची अनौपचारिक गप्पांदरम्यान माहिती. राज ठाकरेंच्या महायुतीतल्या भूमिकेमुळे कोकणातले मनसैनिक नाराज. ज्या लोकांनी कोकणात मनसे संपवण्याचं काम केलं, मनसेने निवडून आणलेल्या ग्रामपंचायती फोडल्या, त्या लोकांसोबत कसं काम करायचं? मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकरांचा सवाल. रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या बाईक रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांनी चालवली दुचाकी. महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचा रोड शो. विदर्भातल्या कडक उन्हामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रामटेकचे उमेदवार राजू पारवेंसाठी रोड शो. उमरेडमध्ये रोड शोला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. नागपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच विजयी होणार, काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा दावा. लोकांना गेल्या 10 वर्षातला मोदी सरकारचा कारभार आवडलेला नाही, विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी शालिनी विखे पाटील मैदानात. निवडणुकीत सुजय विखेंचा विजय होईल, शालिनी विखेंना विश्वास. भेद निर्माण करून फायदा घेण्याची शरद पवारांची सवय जुनी. मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर चंद्रकांत पाटील यांची शरद पवारांवर टीका. उत्तम जानकर आमचेच, त्यांच्या पक्षाबाबत जे काही म्हणणं होतं ते फडणवीसांनी ऐकून घेतलंय. त्यांना भविष्यात काय द्यायचं याबद्दल बोलणं झालं असून ते भाजपसोबतच राहतील. जानकरांच्या शरद पवारांबरोबरील भेटीवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. माढा लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट. उत्तम जानकर यांनी घेतली शरद पवारांची भेट. 19 एप्रिलला भूमिका जाहीर करणार. भिवंडी लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल, खासदार कपिल पाटलांना विश्वास. तर विकासाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी यांच्या कामाचा जोरावर विजयी होणार, कपिल पाटील यांचा दावा. एबीपी माझाच्या सर्व्हेनुसार सोलापूरची निवडणूक थोडी कठीण आणि माढा लोकसभेची निवडणूक जास्त कठीण, त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना. बीड लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे 24 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. विरोधकांना राष्ट्रवादीचाच उमेदवार घ्यावा लागला, पंकजा मुंडेंचा टोला. आज विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची विरोधकांवर टीका. तर संविधान बदलतील असे गैरसमज निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू, अजित पवार यांची प्रतिक्रिया. रामनवमी निमित्ताने महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन. यावेळी महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी. पुणे लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे अनिस सुंडके निवडणूक लढणार. असदुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या बैठकीत सुंडके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब.
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची शरद पवारांवर टीका. कांद्याचे आणि दुधाचे दर कोसळण्याला शरद पवारांना धरलं जबाबदार. शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसले नसते. दिलीप मोहिते यांची टीका. शरद पवारांनी कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयामुळेच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. पवारांनी कांदा निर्यात बंदी उठवली आणि मोदी सरकारने निर्यात बंदी आणली. दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याऐवजी झोपा काढल्या. जयंत पाटील यांची दिलीप मोहिते यांच्यावर टीका. राणा दाम्पत्य आणि अडसुळांमधला वाद संपल्याची चिन्ह. अमरावतीतील अडसुळांच्या निवासस्थानी नवनीत राणा, रवी राणा यांची माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी घेतली भेट. दिलीप मोहिते सत्तेत जाण्यासाठी लाचार असून ते महागद्दार आहेत. अमोल कोल्हेंची टीका. तसंच अमोल कोल्हेंनी गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी शेतकरी विरोधी भूमिका कशा घेतल्या याचा पाढाही वाचला. स्वतः उमेदवाराचा एखाद्या व्यक्तीला पैसे देतो आणि स्टेजवर जाऊन तुम्ही तेच पैसे मदत म्हणून द्या असं सांगतो. त्याचे सर्व व्हिडिओ माझ्याकडे आहेत. संपूर्ण जिल्ह्याला हा पिक्चर दाखवू. सुजय विखे पाटील यांची निलेश लंके यांच्यावर टीका. गेल्या 40 वर्षापासून केस कापतोय, मग त्याचा व्हिडिओ बनवायचा का? सुजय विखे यांचा रोहित पवारांना खोचक सवाल. रोहित पवार यांनी केस कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, त्यावर सुजय विखेंचा टोला. कोल्हापूरमध्ये गोकुळ संघाचे संचालक चेतन नरकेंची लोकसभा निवडणुकीतनं माघार. मवियाकडनं निवडणूक लढण्यासाठी नरके होते इच्छुक. माघारीचा निर्णय सांगताना नरके भाऊक. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन. शेकडो महिलांचा रॅलीमध्ये सहभाग. खासदार सुनील मेंढे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा. आशिष शेलार इच्छुक नसल्यानं भाजपकडनं उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सुरू. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो. 400 पारसाठी काम करू. अभिजित अडसूळ यांची नवनीत राणा, रवी राणा यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. ठाण्याच्या जागेचा तिढा कायम असतानाच प्रताप सरनाईकांचं एक पत्र व्हायरल. नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या क्षेत्रात त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती सरनाईकांनी पत्राद्वारे मागितली. निवडणूक लढवण्यासाठी गुन्ह्यांची माहिती देणं बंधनकारक. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या उमेदवाराची उद्या घोषणा होणार. 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार. दीपक केसरकर यांची माहिती. रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी महायुतीकडनं शक्ती प्रदर्शन होणार. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य एक प्रकारची धमकीच आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांच्यावर कारवाई करावी. नाना पटोलेंची मागणी. अजित पवारांचं इंदापूरमधल्या नागरिकांशी एक नातं आहे आणि त्या नात्याला अनुसरून केलेलं हे वक्तव्य त्याला वेगळ्या अर्थाने घेणं योग्य नाही. संजय शिरसाट यांच्याकडनं अजित पवारांच्या वक्तव्याची सारवासार. छत्रपती संभाजीनगर लोकसभा भाजप लढणार की शिवसेना अजून स्पष्ट नाही. मात्र त्या अगोदरच महायुतीच्या वतीने आज प्रचार कार्यालयाचं स्तंभपूजन. महायुतीचे जिल्ह्यातले सर्व राजकीय नेते उपस्थित. पंतप्रधान मोदी जनतेपासून दूर झाले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा हल्लाबोल. तर महागाई आणि बेरोजगारीत वाढ. प्रियंका गांधींची प्रतिक्रिया. लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी अशी देवाकडे प्रार्थना करतो. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा बेगडेंसमोर केलं वक्तव्य. महाराष्ट्रातील बंजारा समाज महाविकास आघाडीला मतदान करणार नाही. भाजपचे तांडा संपर्क अभियान प्रदेश अध्यक्ष डॉक्टर मोहन चव्हाण यांचा दावा. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी बंजारा समाजाच्या भावनांचा अपमान केल्याचाही चव्हाण यांचा आरोप. धाराशिवमधील शिवसेना नेते माजी खासदार रवींद्र गायकवाड बंडाच्या तयारीत. गायकवाड यांनी खरेदी केले 4 लोकसभा उमेदवारी अर्ज. अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याची चर्चा. जागा राष्ट्रवादीला, मात्र गायकवाड यांनी शिवसेनेकडनं मागितली होती उमेदवारी. अजित पवार आज बारामती, दौंड, इंदापूर दौऱ्यावर. 3 ठिकाणी अजित पवारांच्या उपस्थितीत डॉक्टर आणि वकिलांचा मेळावा. आमदार दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, प्रवीण माने उपस्थित. तुम्ही सून म्हणून आला असला तरी तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही. तुम्ही लक्ष्मी आहात. इंदापूरच्या वकिलांच्या आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात डॉक्टर महिलेचा उल्लेख करत अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा. भाजप उमेदवार राम सातपुते यांच्याकडे 91 लाख रुपयांची मालमत्ता. एका बुलेटसह 3 दुचाकी गाड्या आणि 100 ग्रॅम सोनं.
शरद पवार गटाचे सोलापूर लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे 40 कोटींची संपत्ती आणि 31 कोटी रुपयांचं कर्ज. 897 ग्रॅम सोनं. मात्र धैर्यशील मोहितेंच्या नावावर एकही गाडी नाही. मी प्रचंड मताधिक्याने निवडून येणार. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंनी व्यक्त केला विश्वास. अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांची सभा माझ्या विजयासाठी एक टर्निंग पॉइंट. सुनील मेंढेंचं वक्तव्य. आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी ओमराजे निंबाळकरांना डिवचलं. बाळ म्हणून केला उल्लेख. जॅक टॉमी सगळं ठीक, 5 वर्षात एकतरी काम झालं का? राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या निवडणूक प्रचारात ओमराजे निंबाळकर यांना सवाल. परभणीमध्ये 20 एप्रिलला पंतप्रधान मोदींची सभा होणार. रामनवमी निमित्ताने मोदींच्या सभा मंडपाचं भूमिपूजन. सभेला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.